20 कलमी कार्यक्रम तुमची पाठ सोडणार नाही. काय होता बघा, प्रश्न असा आलाय 26 जून 1975 रोजी जाहीर झालेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू कोणता होता? कशासाठी? राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे, म्हणजेच दारिद्र्य निर्मूलन. ऑप्शन फक्त फक्त ब ब वरील पैकी नाही, तुम्हाला योग्य ओळखायचं होतं. आणि उत्तर होतं सरळ दोन्हीही बरोबर. 20 कलमी कार्यक्रम कोणाचा? पहिला तो मुद्दा. हा जो 20 कलमी कार्यक्रम होता 26 जून 1975चा, हा इंदिरा गांधीजी यांनी जाहीर केला होता. आपल्याला माहिती आहे त्यावेळेस आणीबाणी लागली होती आणि त्या पार्श्वभूमीवर 20 पॉइंट प्रोग्राम हा जाहीर झाला होता. याच्यामध्ये गरिबी कमी करणे मूलतः आणि सामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे हे उद्दिष्ट होते. यामधले व्यापक उद्दिष्ट होते. आता यामध्ये आणखी काय होतं बघा, भूमिहीनांना जमीन वाटप करणे, किमान वेतन हमी, महागाई विरोधातले उपाय, झोपडपट्टीचा विकास, अन्नधान्य पुरवठा, यावर प्रश्न येणार आहे पुढे आणखी कंबाईनला वगैरे इतर एक्झाम्सला. भ्रष्टाचार विरोधी कारवाई, पर्यावरण रक्षण, असे सामाजिक आर्थिक सुधारणांचा प्रयत्न होता. या कार्यक्रमाने गरिबी हटाओ या धोरणाला गती दिली होती, हे आपल्याला माहित असलं पाहिजे.